ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात खूप सारे असे खुलासे होणार आहेत, त्यामुळे हा संपूर्ण पाहिला अजिबातच विसरू नका. आता इथे खरं तर अर्जुन गाडीतच त्याच्या बसणार असतो, त्याला तितक्यात दिसते ती म्हणजे साक्षी शिर्के. आता ही दिसल्याबरोबर त्याला खूप मोठा धक्का बसतो. तो म्हणत असतो की ही तर मेली होती ना, म्हणजे हिचा जेलमध्ये खून नाही झाला तर, असा प्रश्न त्याला इथे पडलेला असतो. तो लगेच म्हणतो बायकोला हे सांगायलाच हवं, असं म्हणून तो मोबाईल काढतो आणि फोन लावतच असतो. त्यात तितक्यातच लक्षात येतं की सायलीला तर पहिलाच तिच्यावर संशय आहे. ती तर पहिलंच म्हटली होती की ती जिवंत आहे, मी माझ्या डोळ्याने पाहितलं आहे, मात्र मीच तिच्यावर विश्वास ठेवला नव्हता. आता तो इथे म्हणतो नाही नाही नको, तिला फोन करायलाच नको, आधी इथे पुरावा जमा करतो, असं म्हणून खरं तर तिचा फोटो काढण्यासाठी त्यांनी मोबाईल ऑन केलेला असतो. आता इथे तिचा फोटो वगैरे काढतच असतो. आता साक्षी इथनं निघायलाच लागली असते, त्यामुळे पडदिशीनं आता इथे अर्जुन खाली बसलेला असतो, कारण की त्याला कळून द्यायचं नसतं की मी साक्षीला पाहितलेलं आहे. आता खरं तर साक्षी तर इथनं निघून गेलेली असते, मात्र इथे अर्जुन विचारच करत असतो की नेमकं हा सर्व काही प्रकार आहे तरी काय, असं त्याच्या डोक्यात इथे सुरू असतं. इकडे आता दुसऱ्या बाजूला इकडे अस्मिता मात्र घरी आलेली असते. खरं तर तिने सचिनला भेटायला जाण्याचं इथे घरच्यांना काही सांगितलेलं नसतं आणि तिचा मोबाईल देखील इथे बंद झालेला असतो. त्यामुळे खरं तर इथे घरचे जास्तच परेशान झालेले असतात. आल्याबरोबर खरं तर इथे कल्पना अस्मिताला विचारते की तू आमचा फोन का घेत नव्हतीस, आणि मी तुला सांगितलं होतं ना असं एकटीने बाहेर अजिबात जायचं नाही, उगाच आमच्या जीवाला घोर लावतीस तू, असं इथे कल्पना म्हणत असते. लगेच इथे प्रताप देखील म्हणतात अगं अस्मिता, हा सर्व काही काय प्रकार आहे, आईचं न ऐकता तू अशा अवस्थेत बाहेर का गेली होतीस, असं इथे प्रताप म्हणत असतात. ते प्रतिमा देखील म्हणते खरं सांगू का अस्मिता, आम्हाला सगळ्यांना खूप काळजी वाटत होती ग तुझी. तेव्हा मात्र अस्मिताला इथे फार राग येतो. अस्मिता म्हणत असते तुम्ही सर्वजण इतके ओव्हर रिॲक्ट का करत आहात, मला झालं का काही, मी आले ना सुरक्षित घरी. अस्मिताचं हे बोलणं ऐकून खरं सायली इथे म्हणते अहो ताई असं काय करताय, आईने तुम्हाला फोन केला ना तेव्हा तुम्ही उचलत नव्हता, आणि मी जेव्हा तुम्हाला फोन ट्राय करत होते तेव्हा तुमचा बंद सांगत होता, त्यामुळे विचारत आहे. तेव्हा इथे अस्मिता म्हणते अगं सायली, माझा मोबाईल खाली पडला आणि बंद पडला. इथे अस्मिता असं देखील म्हणते मी आले ना सुरक्षित, मी लहान आहे का सांगा बरं, आणि मला असं लहान बाळासारखं ट्रीट करणं खरं तर तुम्ही बंद करा आता, मी मेल्यासारखे चेहरे करून असं अजिबात उभा राहू नका. इथे अस्मिता असं म्हणत असते नाही जाऊ द्या, मी जाते माझ्या रूममध्ये आणि आराम करते, असं म्हणून अस्मिता निघून गेलेली असते. खरं तर हे अस्मिताचं बोलणं ऐकून सर्वांनाच वाईट वाटलेलं असतं. नेमकं हिचं चाललंय की तरी काय, असं सगळ्यांना प्रश्न पडला. आता इकडे दुसऱ्या बाजूला अस्मिताला भेटून खरं सचिन घरी आलेला असतो. आल्याबरोबर सॅम कुठे म्हणत असतो, मात्र सॅम याची काही कुठे नसती. आता तो फोन करतो, फोन देखील तिचा लागत नाही. तेव्हा मात्र तिच्या डोक्यात लगेच क्लिक होतं की रेस्टॉरंटमध्ये ती मुलगी तीच तर नसेल ना, ती माझा पाठलाग करत असेल का, तिला सर्व काही माहीत झालं असेल का, असे प्रश्न त्याच्या डोक्यात येत होते. अस्मिताला धक्का देणारी सॅम तर नसेल ना, असं देखील त्याच्या इथे मनात येतं. म्हणजे अस्मिताला जे काही त्रास देत आहे ती सॅम तर नसेल ना देत, तिला सर्व काही कळलं असेल का, असे अनेक प्रश्न त्याच्या डोक्यात इथे येत असतात. इकडे दुसऱ्या बाजूला सायली देखील टेन्शनमध्ये असते, कारण की तिने प्रियाला हवालदारला पैसे देताना पाहितलेलं असतं. त्यामुळे तिच्या डोक्यात अनेक प्रश्न इथे उभा राहिलेले असतात. ती इथे म्हणत असते प्रियाला फोन करू का, परत मनाशीच म्हणते नको नको, तिला अजिबात फोन करायचा नाही, घाई करायला नको कोणत्या गोष्टीची, तिला काही विचारण्याची घाई करता कामा नाही, ती नेहमीप्रमाणे काहीतरी खोटं बोलून वेळ मारून नेईल. आता तिच्या बाबतीत पुढचं पाऊल अगदी विचार करूनच टाकायला हवं, असं इथे ठामपणे सायली स्वतःच्या मनाशीच बोलत असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला सचिन म्हणत असतो हे सगळं मी कसं हँडल करू, जर मला डायरेक्टलीच विचारलं अस्मिताबद्दल सॅमनी तर मी काय उत्तर देऊ. परत त्याच्या डोक्यात विचार येतो थोड्या वेळ मी सॅमला जरा दुर्लक्ष केलं तर बरं नाही का होणार, नाही तर परत तो म्हणतो नको नको, असं करून नाही भागणार, कारण की तिला जर दुर्लक्ष केलं तर ती आणखी बिथरेल, मग मी इथेच थांबू का, असा प्रश्न खरं तर तो स्वतःलाच विचारत असतो. खरं तर हा सचिन सर्व बाजूने इथे अडकलेला असतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला कल्पना सायलीशी बोलत असते आणि म्हणत असते आज अस्मी असं का वागली, खरं तर मला अजिबातच कळत नाही. खरं तर ह्या दिवसात तिने स्वतःची काळजी घेतली पाहिजे ना गं चांगली, आणि तिचं तर वेगळंच चाललंय, कॉलेजच्या मुलासारखं कधी येते कधी पण जाते. आता इथे सायली म्हणत असते की अहो आई जाऊ द्या ना, त्यांना पण घरात बसून कंटाळा आला असेल आणि आल्यात ना परत, नाही ना झालं त्यांना काही, मग जाऊ द्या, नका विचार करू जास्त. आता सायली तितक्यातच मोबाईल पाहते आणि म्हणत असते यांचा तर मिस कॉल येऊन गेला मला, आई 2 मिनिटं थांबा मी यांना फोन करते, असं म्हणून सायली ते अर्जुनला फोन करायला लागलेले असते. आता तिने ते अर्जुनला फोन लावलेला असतो. अर्जुनने तिकडनं हॅलो म्हटल्याबरोबर इथे सायली म्हणत असते की हॅलो अस्मिता ताईची तुम्ही नका काळजी करू, त्या एकदम सुरक्षित आहे, त्यांना काही झालं नाही. तेव्हा इथे अर्जुन म्हणत असतो काय अस्मिता ताई, आता लगेच सायली म्हणते तुम्ही अस्मिता ताईबद्दलच विचारण्यासाठी फोन केला होता ना. तेव्हा खरं तर अर्जुनला इथे दुसरंच बोलायचं असतं, त्यामुळे डोक्यात त्याच्या वेगळेच विचार असतात. तो लगेच म्हणतो हो हो त्यासाठीच फोन केला होता मी, अस्मिता ताई कशी आहे. तेव्हा इथे सायली म्हणत असते
त्या अगदी ठीक आहेत, पण असं म्हटल्याबरोबर अर्जुन म्हणतो पण म्हणजे काय काय झालं सायली. तेव्हा इथे सायलीच्या डोक्यात विचार येतो नको आत्ता सांगायला ह्यांना नको. आता ती लगेच अर्जुनला म्हणते काही नाही हो मी आल्यावर बोलते तुमच्याशी. आता इथे अर्जुन म्हणतो हो ठीक आहे आल्यावर बोलू असं म्हणून फोन ठेवला जातो. तेव्हा इथे सायलीच्या डोक्यात विचार येतो हे फक्त कामापुरतेच बोलले, ह्यांना काही झालं नसेल ना असा विचार तिच्या डोक्यात येतो. तितक्यातच मागणं येते ती म्हणजे कल्पना. काय ग अर्जुन काय म्हणत होता असं म्हटल्याबरोबर सायली म्हणत असते की अस्मिताताईबद्दलच विचारत होते. तेव्हा इथे कल्पना म्हणते तू सांगितलं होतंस का अस्मिताबद्दल अर्जुनला. अगं माझ्या देखील डोक्यात विचार आला होता पण मात्र मला वाटलं नको टेन्शन द्यायला म्हणून मी नाही सांगितलं. हे ऐकल्याबरोबर खरं सायली टेन्शनमध्ये आलेली असते. आता कल्पना म्हणते काय झालं तू काय विचार करतेस. तेव्हा इथे सायली म्हणते काही नाही आई. तेव्हा अस्मिता म्हणते मी जाते आता अस्मिताचं बघते नेमकं काय चाललं आहे असं म्हणून इथे कल्पना निघून गेलेली असते. सायली विचारच करत असते की यांना तर काहीच माहीत नव्हतं तरी देखील असं का बोलले असावेत ते असा तिला विचार येतो. यांना काही झालं नसेल ना, यांना काही टेन्शन तर नसेल ना असा देखील तिच्या डोक्यात इथे विचार येतो. आता इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुनने चैतन्यला कॉल केला असतो. आता इथे चैतन्य म्हणतो काय झालं अर्जुन बोल. तेव्हा ते अर्जुन म्हणतो खूप महत्त्वाचं काम आहे आत्ताच्या आत्ता मला भेटायले. तेव्हा चैतन्य म्हणतो आता काय झालं मी गेस करू का. तू आणि सायली वहिनी भाजी आणायला गेला असतात आणि तुमचे दोघांचे तिथेच भांडण झालं असेल. असंच झालंय ना अर्जुन असं इथे चैतन्यने विचारल्याबरोबर खरं अर्जुन इथे फार भडकलेला असतो. तो म्हणत असतो की कधीतरी सिरियस होत जा चैतन्य. आता इथे अर्जुनचा राग पाहून खरं चैतन्यला देखील वाटत असतं काहीतरी सिरियस मॅटर आहे. तेव्हा तो म्हणतो येतो मी लगेच येतो मला लोकेशन पाठवून ठेव असं म्हणून इथे फोन ठेवला जातो. इकडे दुसऱ्या बाजूला खरं सायली इथे विचारच करत असते की हे मला असे तुटक का बोलले असावेत, काही झालं असेल का, काही कामाचं टेन्शन असेल का, मी त्यांना कॉल करतेच असं म्हणून फोन घेतलेला असतो. पण मात्र परत तिच्या डोक्यात येतं नको ह्यांना उगाच त्रास नको द्यायला, कामात असतील घरी आलं ना सर्व काही विचारते असं देखील ती स्वतःच्या मनाशी ते बोलत असते. आता खरं तर तिच्या अचानक डोक्यात विचार येतो ही प्रिया अजून घरी कसं काय नाही आली, त्या हवालदारला पैसे का देत असावी ती, या सगळ्या गोष्टीची नागराज आणि मेहपशी काही संबंध असेल का असा देखील तिच्या डोक्यात इथे प्रश्न उभा राहिलेला असतो. ती आता म्हणते प्रिया घरी यायच्या आधी खरं तर तिच्या रूममध्ये जाऊन काहीतरी सापडतंय का हे पाहायला हवं असं म्हणून खरं तर तिच्या रूममध्ये इथे सायली आलेली. आता ती सुरुवातीला इथे ड्रावर वगैरे चेक करत असते. आता पूर्ण ड्रावर उघडून पाहते मात्र तिला तिथे खरं तर काहीच भेटत नाही. तेव्हा मात्र ती आता इथे कपाटात जाते. कपाटात ती आता कपडे वगैरे इथे पाहत असते की नेमकं आहे का कुठे काही. तेव्हा मात्र तिला कपड्याच्या मागे एक पॉकेट भेटतं आणि ते पॉकेट काढून बघते तर त्यात काय असतं तो म्हणजे मोबाईल. आता तो मोबाईल हातात काढून पाहते आणि म्हणत असते हा तर प्रियाचा फोन नाही आहे, हा फोन कुणाचा असेल असा देखील तिला इथे प्रश्न पडलेला असतो. आता ती इथे म्हणते ऑन करूया म्हणजे ह्याच्यात आपल्याला नक्कीच काहीतरी भेटेल असं म्हणून ती ऑन करायला जाते मात्र तो बंद पडलेला असतो, त्याची चार्जिंग संपलेली असते. तेव्हा ती आता सर्व काही कपडे जे काढलेले असतात ते सर्व काही नीट ठेवून देते. ती पर्स देखील तिथे जागच्या जागी ठेवून देते आणि तो मोबाईल घेऊन ती आता रूमच्या बाहेर गेलेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला खरं ही प्रिया आणखी देखील घराच्या बाहेरच असते. आता ती स्वतःचा मोबाईल पाहते तर इथे तिला साक्षीचा मिस कॉल आलेला असतो. लगेच ती फोन करते मात्र साक्षीचा इथे फोनच लागत नसतो. तेव्हा इथे प्रिया म्हणत असते हिने फोन कशाला केला असेल, आता तिचा फोन देखील लागत नाही, हिने काही कान तर नसेल ना केला असा देखील तिला इथे प्रश्न पडतो. आता कसं माहीत होईल की तिने काही केलंय म्हणून असं ती म्हणते. आता तिच्या घरी जावंच लागेल असं म्हणून खरं तर तिच्या घरी आता जायला ती निघालेली असते. आता इकडे दुसऱ्या बाजूला सायली तो फोन घेऊन तिच्या रूममध्ये आलेली असते आणि त्याला चार्जिंग करण्यासाठी लावलेलं असतं. आता ती 5-10 मिनटं इथे वाट पाहत असते की त्याला चार्जिंग झाली आणि ऑन झाला तर नक्कीच कळेल मला नेमकं हा फोन तरी कोणाचा आहे. तितक्यातच आता ती थोड्या वेळ वाट पाहून तो मोबाईल ऑन करायला पाहते तर तो मोबाईल आता इथे ऑन झालेला असतो आणि त्या स्क्रीनवर फोटो असतो तो म्हणजे साक्षीचा. आता तो फोटो पाहून खरं तिला धक्का. आता इथे सायली म्हणत असते म्हणजे हा साक्षीचा मोबाईल असेल का मेहपतचा असेल असा तिला प्रश्न पडलेला असतो. ती म्हणत असते सगळं काही ठीक आहे पण मात्र ओळखायचं कसं असं म्हणून ती मोबाईलवर पासवर्ड टाकते मात्र तो मोबाईल काय उघडत नसतो. त्यामुळे आता सायली खरं तर तो मोबाईल तिथेच ठेवते आणि रूमच्या बाहेर गेलेली असते. आजच्या पुरतं एवढंच. पुढील भाग पाहिला खरं अजिबातच विसरू नका आणि अशा डेली मालिकेचे अपडेट जर जाणून घ्यायला आवडत असतील तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.